नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे कामात व्यस्त जीवन मस्त. सन्मती भल्या पहाटेच उद्यानात गेला. तिथं त्यानं फेरफटका मारला आणि तो स्वतःशीच हितगुज करू लागला. स्वतःशीच त्याचा संवाद सुरू झाला. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच त्याला डोक्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे विचार येत होते आणि तिथून तो नंतर आपल्या व्यवसायाच्या दिशेनं निघाला. त्याची शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी एका चौकात एक टपरी होती चहाची. गुळाचा चहा तो विकायचा. त्यात वेगळेपण होतं, त्यामुळं अर्थातच ग्राहकी त्याला बऱ्यापैकी होती. म्हणजे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. उत्पन्न त्याच्यावर होतं, उदरनिर्वाह त्याचा त्यावरच बऱ्यापैकी चालू लागला. ते करत असतानाच तो मधल्या वेळेमध्ये पेपर टाकण्याचंही काम करायचा. म्हणजे वर्तमानपत्र घरोघर पोहोचवायचं. त्याच्या भागातला तो वितरक होता. ते काम झाल्यानंतर तो चहाच्या टपरीवर जायचा आणि लगोलग तिथून आल्यानंतर सायंकाळी आणखी काही कामं तो करायचा. डिलिव्हरी बॉय म्हणून सुद्धा तो सायंकाळचे 2-3 तास त्या कामामध्ये वेगळा असायचा. तो खूपच व्यस्त होता. त्याच्या अनेक नातेवाईकांना सन्मतीबद्दल कौतुक वाटायचं, अभिमान वाटायचा. हे पोर फार शिकू शकलं नाही परिस्थितीमुळं. आर्थिक परिस्थिती बेताचीच, पण हा थांबला नाही. त्यानं स्वतःला ह्या व्यवहारी जगामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि तो आज टिकून आहे. अगदी ताठमानेनं तो त्याचा संसार कष्टपूर्वक करतोय. त्याची पत्नीही तितकीच त्याला साजेशी. संसार नेटानं पुढं नेणारी, म्हणजे दोन्ही चाकं अगदी व्यवस्थितपणे चालणारी, गतिमान. त्यामुळे त्यांचा संसाराचा गाडा अगदी व्यवस्थित चाललेला. त्यांचं आरोग्यही बऱ्यापैकी. सन्मतीला शहरात गेल्यानंतर कळलेलं होतं की आपण कितीही कामं केली तर काही बिघडणार नाही, पण हे करत असताना आपण आपलं आरोग्यही तितकंच सांभाळलं पाहिजे. ही गोष्ट त्याला एके ठिकाणी त्याच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरांच्या सल्ल्यानं कळाली होती. त्यांच्या वागण्या बोलण्याकडे बघून, त्यांच्या दिनचर्येकडे बघून कळाली होती. त्यानंही तो धडा किंवा मंत्र बाळगलेला होता स्वतःच्या उराशी, मनाशी. त्या पद्धतीनं तो वागायचा. एके दिवशी त्याच्या मित्राचा गावाहून फोन आला आणि त्याला विचारलं, अरे यार सन्मती, अनेक वर्ष झाली आपण भेटलो नाही. काय चाललंय तुझं? बरं चाललंय का? हवा पाणी अशा गप्पा झाल्या आणि त्यानं मूळ प्रश्न विचारला, आता तुझं बरं चाललं असेल ना? खूपच तू बिझी दिसतोस. सन्मतीने सांगितलं, अरे खरं सांगू का, बिझी वगैरे काही नाही. आपली गरज असते व्यवहारिक संसाराची, तेवढं आपण ते करावंच लागतं आणि ते केलंही पाहिजे. आता मुलं मोठी झाली, त्यांचे शिक्षण, त्यांचं पुढचं करिअर, ह्या गोष्टी आहेत. त्या दृष्टीने सुद्धा आपण काही पैशांची जमवाजमव करावी लागते, ती केलीही पाहिजे. आणि असंही आपण, मला सांग, नुसतं बसून किंवा वेळ वाया घालून तरी काय उपयोग? त्या वेळेचा अपव्यय होऊ नये, तो सत्कारणी लागावा म्हणून आपण काहीतरी काम केलंच पाहिजे की नाही? गावाकडे बघ ना, आपल्या अनेक आजूबाजूला शेतकरी मंडळी, ती पूर्ण वेळ अगदी शेतात कष्ट करत असतात, पूर्ण वेळ. आणि मग त्यातून येणारं पीक आणि म्हणजेच फलित, ते किती सुंदर असतं, हो की नाही? आपण असं कामात व्यस्त असलं ना की आपलं जीवन अगदी, खरं सांगू का, मस्त असतं. वा रे वा, तिकडून मित्र बोलला, वा वा, म्हणजे कामात व्यस्त आणि जीवन मस्त असं म्हणायचं का तुला? तिकडून तो बोलत होता आणि ह्यांच्या गप्पा अशाच रंगत होत्या. सन्मती म्हणाला, अरे काही नाही, फार मोठी गोष्ट नाही यार, आपण फक्त काम करत राहायचं. हो, हे खरं आहे बरं का. आता बाकी मी पण इकडं गावाकडे एक छोटंसं दुकान टाकलंय आणि माझंही चाललंय बरं का. मी पण आता तुझ्यासारखा कामात व्यस्त असतो. बाकी गोष्टींमध्ये डोकं घालण्यासाठी आणि डोकं लावण्यासाठी वेळ मला मिळतच नाही पाहिजे. अगदी कामात व्यस्त राहिलं ना की खरोखरच तू म्हणतो तसं माझं जीवनही आता अगदी मस्त आहे बाय. दोघंही मित्रांचा, दोघांचा संवाद
आता रंगलेला होता. तेवढ्यात सन्मतीच्या बायकोनं सन्मतीला जेवण्यासाठी म्हणून बोलवलं आणि मग सन्मतीनं मित्रालाही फोनवरूनच जेवण्याचं निमंत्रण दिलं. ये बाबा, कधीतरी शहरात आलास ना, तर मी जरी व्यस्त असलो तरी मित्रांना आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी म्हणून वेळ असतो बरं का माझ्याकडं. हेही सन्मतीनं सांगायचं विसरलेला नव्हता. मित्र हसू लागला आणि त्यांच्या गप्पा जेवत असतानाच अशाच दुरून का होईना बऱ्याच रंगलेल्या होत्या. समोर आलेलं ताट आणि त्यातली व्यंजनं पदार्थ सन्मतीला अधिकच चविष्ट आणि रुचकर वाटू लागली. बायकोच्या हातच्या जेवणाला चव तर होतीच, पण मित्रासोबतच्या गप्पांमुळं त्या जेवणाची लज्जत आणखीनच वाढलेली होती. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.